हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाल्याने या दिवशी जन्माष्टमी साजरी करण्यात येते. कृष्ण मंदिरात हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. मंदिराची गर्भगृहाची सजावट करतात. तसेच आपल्या लाडक्या कन्हैयाला देखील या दिवशी साज शृंगार करून सजवले जाते. विविध ठिकाणी दहीहंडीचा उत्सव केला जातो. गोविंदा पथक उंचच्या उंच दहीहंडी फोडतात. सगळीकडे आनंदाचा माहोल असतो. त्यामुळे जन्माष्टमीची वाट सगळेजण आतुरतेने पाहतात. मात्र यंदा जन्माष्टमी 15 की 16 तारखेला आहे, याबाबत गोंधळ आहे. त्यामुळे आज आपण पाहूयात कृष्ण जन्माष्टमीची नेमकी तारीख, कृष्ण जन्मवेळ व पूजेचा शुभमुहूर्त काय असेल. कृष्ण जन्माष्टमी केव्हा साजरी केली जाते? कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. श्रीकृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला त्या तिथीला सगळीकडे कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. श्रीकृष्णाला भगवान विष्णूचा अवतार मानतात. त्याच्या जन्माचा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो. जन्माष्टमी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी म्हणजेच अष्टमीला साजरी केली जाते. श्रीकृष्णाच्या भक्तीत रंगून जाऊन आपल्या आराध्याच्या चरणी भक्ती लीन करण्याचा हा उत्सव गोपाळकाला म्हणून देखील साजरा करतात. कृष्ण जन्माष्टमी तिथी. अष्टमी तिथी प्रारंभ 15 ऑगस्ट रात्री 11:49. अष्टमी तिथी समाप्ती 16 ऑगस्ट रात्री 9:34. उदय तिथीनुसार कृष्ण जन्माष्टमी 16 ऑगस्ट रोजी साजरी करावी. कृष्ण जन्माष्टमी शुभमुहूर्त. निशिता वेळ पहाटे 12:04 ते 12:47 ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:24 ते 5:07 विजय मुहूर्त दुपारी 2:37 ते 3:30 संधी प्रकाश वेळ संध्याकाळी 7 ते 7:22 जन्माष्टमी पाळणा केव्हा हलवावा? श्रीकृष्णाचा जन्म हा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी म्हणजे अष्टमीला रात्री 12 वाजता झाला होता. त्यामुळे अनेक जण बरोबर मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा पाळणा हलवून जन्माष्टमी पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने साजरी करतात.